तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या स्टोरीला. आयुष्य खूप सुंदर आहे, मात्र त्यामध्ये विघ्न येत असतात. जेव्हा विवाह होतो त्यावेळी भांडणे लागणारच, पण त्यामुळे काय घर सोडून जायचं का? जेव्हा आपला पती घर सोडून गेल्यानंतर सुख शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी भयंकर स्वरूपाचे प्रसंग आपल्या आयुष्यात येतात. अशाच प्रकारची घटना नाशिकमध्ये घडली आहे. पतीबरोबर भांडण केले आणि रुसू नाशिक शहरात आले. रात्रीच्या सुमारास महिला रस्त्यावर दिसली म्हणून काही टवळखोरांनी तिला गाडीत बसवले. त्यानंतर जे काही घडलं ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन स्टोरींची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. नाशिक शहरापासून काही अंतरावर असलेल्या गावात कविता आणि राघव हे राहत होते. काही वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं. संसार म्हणले की त्यामध्ये अडचणी येणारच. त्याप्रमाणे कविता आणि राघव यांच्या आयुष्यात देखील अडचणी चालू होत्या. घर म्हणलं तर घरात लागणारा खर्च आलाच. अशा अनेक गोष्टीवरून राघव आणि कविता यांच्यामध्ये वाद होऊ लागला होता. ज्यावेळी वाद होईल त्यावेळी कविता राघव याला मी घरातून निघून जाईल अशा प्रकारची धमकी द्यायची. त्यामुळे राघव याला देखील अडचणी नको होत्या म्हणून तो कविताबरोबर प्रेमाने बोलायचा. त्यामुळे पतीने माघार घेतली म्हणून कवितेला आनंद व्हायचा. अशा प्रकारे कविता आणि राघव यांचा संसार बेफुलीत चालू होता. राघव हा कंपनीत कामाला गेला की त्याला येण्यासाठी रात्री उशीर व्हायचा. तोपर्यंत कविता राघवची वाट बघत बसायची. त्यामुळे राघव हा कवितेला माझी वाट कशाला पाहते असे म्हणून रागवायचा. पण त्या रागवण्यात असलेलं प्रेम कवितेला दडपण वाटायचं. त्यामुळे ती पुन्हा रात्री राघवबरोबर वाद घालायला सुरुवात करायची. लग्न होऊन एवढे दिवस झाले होते तरी देखील आपल्याच घरात बाळ जन्माला आलं नाही याची खंत दोघांनाही होती. त्यास काहीतरी प्रयत्न करायला हवेत असं कवितेला वाटत होतं. पण येणारा खर्च हा राघव याला परवडत नव्हता. त्यामुळे भविष्यात कधी पाळणं हलेल याची दोघांनाही माहिती नव्हती. राघव हा कंपनीत की कवितेला घरी खायला उठायचं. त्यामुळे काहीतरी काम करावे असे तिला वाटायचं. पण कवितेला काम करण्यास राघव याचा नकार होता. प्रत्येक वेळी कविता काहीतरी निमित्त करून राघव बरोबर भांडणं करायची. हे सर्व रोजच घडत होतं. या त्रासाला राघव हा किती दिवस सहन करणार? 22 मार्च 2025 रोजी राघव बरोबर कविताचे असे भांडण झाले. त्यावेळी कविताने राघव याला मी घर सोडून जाईल अशा प्रकारची धमकी देणे सुरुवात केली. त्यावेळी राघव याने देखील कविता नेहमीच अशा प्रकारची धमकी देते त्यामुळे त्या धमकीकडे दुर्लक्ष केले आणि तुला जिथे जायचं आहे तिथे जा असे शब्द वापरले. राघव अशा प्रकारे बोलण्यामुळे कविता रात्रीच निघून गेली. नाशिकच्या गाडीत बसली आणि नाशिक शहरातील कुंभारवाडी परिसरात आली. रात्र खूप झाली होती. आजूबाजूला फक्त वाहने दिसत होती. त्यावेळी कवितेला आपल्याकडून चुकीचं झाल्याचे लक्षात आले. रागाच्या भरात घर सोडले, पण पती हाच आपला शेवटी आधार आहे असं तिला आता वाटू लागलं होतं. आता घरी परत जाण्यासाठी वाहन देखील मिळेल की नाही याची शक्यता नव्हती. त्यामुळे कविता त्याच ठिकाणी थांबून राहिली. एखादे वाहन आले तर ती गावाकडे माघारी जाता येईल असा काहीसा विचार कविता करत होती. त्याचवेळी एक 4 चाकी गाडी आली. त्यावेळी कविताला गाडीतील 4 जण तुम्हाला कुठं सोडायचं आहे का असं विचारले. तेव्हा कविताने मला गावाकडे जायचंय असं सांगितलं. तुम्ही तिकडे जाणार असाल तर सोडा असे जेव्हा कविता म्हणाली त्यावेळी तिला चौघांनी गाडीत बसवले. गाडीचे सर्व काच वरती घेतले आणि शहरातील एका भक्तिनिवासाकडे घेऊन गेले. त्या ठिकाणी भक्तिनिवास परिसरात कविताला खाली उतरवण्यात आले. जेव्हा कविता खाली उतरली त्यावेळी तिने गावाकडे जायचे सोडून इकडे का आणले असं विचारले. तेव्हा कविताचं तोंड दाबून तिला रूममध्ये नेण्यात आले. त्यावेळी कविताला आपल्याबरोबर काहीतरी वाईट होणार असल्याचे लक्षात आले. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण 4 जणांनी तिचे तोंड बांधले होते. त्यामुळे कवितेचा आवाज बाहेर येऊ शकला नाही. रात्रभर कविताबरोबर चौघांनी शरीर समन केले. कविता मला सोडा असे म्हणत होती, पण कोणीही कविताच्या ओरडण्याकडे लक्ष दिले नाही. चौघे रात्रभर कवितावर तुटून पडले. जेव्हा पाठ झाली तेव्हा कविताने मला पंचवटी परिसरात सोडा असे ते चौघांना सांगितले. त्रासाने व्याकुळ झालेल्या कविता भक्तिनिवासातून बाहेर पडली आणि पंचवटी परिसरात त्या चौघांना तिला सोडले. पण कविताने जी रात्र या चौघांबरोबर काढली होती त्यामुळे तिला खूप वेदना झाल्या होत्या. त्यावेळी तिला पती राघव याची आठवण येऊ लागली होती. पण जे झाले ते झाले. या नरधमांना शिक्षा झाली पाहिजे असे म्हणून कविता छत्रपती संभाजी पोलीस ठाण्यात गेले. त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आला. ज्या पद्धतीने कविता आधार घेण्यासाठी रात्री रस्त्यावर थांबली होती त्याचाच गैरफायदा घेत नराधम चौघांनी तिला आधार द्यायचं सोडून तिच्याबरोबर शरीर संबंध केले. आता पोलीस या प्रकरणाची चौघांचाही शोध घेत आहेत. महाराष्ट्रात वाढत असलेल्या या घटनेमध्ये या घटनेची आणखी एक भर पडली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. तोपर्यंत भेटूया दुसऱ्या स्टोरी सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा. धन्यवाद.